कंदुरी मटण आणि ढवारा मटण निस्ते बकऱ्या अँगलला टांगून जमत नाही, इथं दाखवा लागते। सकाळी सकाळी 6 बकरे कापून घातले त्याच्यात। 6च का मालक? 6 हो का? इकडे बघा, हे बघ दाखव रे, बघ पूर्ण बघू ना, बघा केवढा आहे हांडी, कंप्लीट का कमरे एवढी हांडी आहे। ह्याच्यामध्ये ओरिजिनल 6 बोकडं घातलेले आहेत आणि ओरिजिनल कंदुरी आणि ढवारा मटणाचा ट्रेंड महाराष्ट्रात ज्याने पाडलेला आहे ते म्हणजे हॉटेल विसावा, तेलगाव माजलगाव रोडवर येणे आणि ओरिजिनल कंदुरी ढवारा मटणाचा आनंद घेणे। कसा आहे धिंगाणा आहे का? हा, उगच 6 कापले, 8 कापले, 10 कापले नाही, डायरेक्ट बघून बघायचं आणि पुन्हा डायरेक्ट ताटात। हा, सूप वाटीनं दिनात जगानं देते, पाणी बी टाकायची गरज नाही। काय हो का? लोक म्हणतात खून की नदी आहे, तर डायरेक्ट सूप की नदी आहे हो का? हॉटेल विसावा, तेलगाव माजलगाव रोडवर खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा आणि भगुन तयार आहे का रेडी? भगुनच म्हणायचं। 6 बकरे एका टायमाला कापायल्यावर काय आहे? क्वालिटीचा बादशाह हॉटेल विसावा। बस ठेव का? लय दिवसानं मला इच्छा होती भगुन्यात पासून ते ताटापर्यंत येतंय कसं मटण हे बघायचे, नाही तर काय मला घुमीत होते, टेबलवर बसवित होते आणि डायरेक्ट तिथं आणून माल देत होते। पण आता तसं नाही होणार, स्वतः डोळ्याने बघणार, इथून भगुन्यातून प्लेट, प्लेटून टेबल आणि मग पुन्हा गोडाऊन। बघू पुढच्या पुढे। जा सेट तुम्ही, माझी मी बघतो, लक्ष देतो। नाही तुम्ही लक्ष द्या, पण आज तुम्हाला जीव घालायचा, आज किती खाता तितकं खाऊ घालतो। हो, मी काही सुद्धा टेन्शन घेणार महाग सरकारच नाही अण्णा। तुम्ही हांड्यातले मटण चेंज वगैरे करताल, मी राखण ठेवतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका। हा, जावा तुम्ही, कारण कसं आहे ह्यांना भरोसाच नाही हो माझ्यावर आणि मला ह्यांच्यावर भरोसा नाही। म्हणजे कसं माहिती आहे का, काही जण घागऱ्या घोळ करतात, काही जण हागरा घोळ करतात, पण कुणालाच घोळ करू द्यायचा नाही। स्वतः बघायचं, शिजवायचंय। कापताना बी मी होतो, पण कापल्याला दाखवा येत नाही हो। एखाद्यानं आपल्या जीवाची बलिदान दिले आणि ते टांगून बकरं ते बघून खायला मला जरा कसतरी वाटतंय। त्याच्यासाठी भगुन्यात टाकू जिस्तोर आड बाजूला होतो मी, ह्याच्यात टाकल्यापासून इथं उभा आहे। बघूत आता काय होतंय ते। कसा आहे हांडा? भगुन्यात बघून वाटत नाही का तुम्हाला मटणाचा डोंगर आणि शेरव्याची नदी वाहिली म्हणून? ठेव का? कसा आहे धिंगाणा? तांब्यावर शेरवा पेणार आहे म्हणा, तांब्यावर हाय काय सुद्धा नाही आज। हा, चला ह्याला चांगलं शिजू द्या, तोपर्यंत किचन मध्ये जाऊन बघू की काय घोळ चालू आहे ती। हा, यस, ह्याला झाकून ठेवतो, नाही तर कुत्र्याची दिवाळी व्हायची। मित्रांनो, मटण तर पूर्णपणे शिजलेलं आहे। आता एवढं मोठं 1-1.5 क्विंटलचं भांड उचलायचं म्हणजे त्याला एक टेक्निक असते, त्याला आपण शिडी टाईप चिमटा केलेला आहे बघा। हे लावर चिमटा, चल। आज हॉटेल विसावर अण्णा बिर्याणी, कंदुरी मटण, ढवारा मटण खाण्यासाठी त्यांना मुद्दाम बोलिला आहे की आवर्जून त्यांना हॉटेल टाकायचे आहे। हॉटेल विसावा दुसरी शाखा उदगीरला चालू होणार आहे 1 महिन्याने आणखीन अण्णाची, तिथं बी हीच क्वालिटी भेटणार आहे। आणि अण्णाला विचारा अख्ख्या महाराष्ट्रात क्वालिटी कोणती नंबर 1 आहे, आपली असू किंवा दुसऱ्याची असू, कुणाची बी असू, अण्णाला तुम्ही व्यवस्थित विचारा सगळे की क्वालिटी कोणती छान आहे, कुठं छान आहे, जेवायला कुठं व्यवस्थित आहे, नंतरच हॉटेल विसावाला भेट द्या। अण्णा म्हणले तरच भेट द्या, नाही तर भेट पण देऊ नका, हे चॅलेंज करतो। हॉटेल विसावा इथं बिर्याणीचा टाइम झालाय, दुसरं सांगायला मागापासून बघायला दुनियाची भूक लागली। विसावा ठीक आहे, टाकायला विसावा हॉटेल मान्य आहे, क्वालिटी चांगली आहे, खाल्ल्याशिवाय कसं कळणार आहे सांगा बरं? खाऊन बघा। यावं बिर्याणी संपलेली होती, आता मुद्दाम सकाळी आलोय म्हणलं कशी संपते बिर्याणी। अण्णाच्या हातात दम फोडायचा बिर्याणीचा। वास आहे का? काय मजा आहे। आता वास बघून असं वाटायला कवा कवा घास घालू की। तुम्ही इकडे या, बघा हे धिंगाणा। ह्याला म्हणते देश का झेंडा तिरंगा,
मन में तिरंगा, भगुने में तिरंगा और खाने में भी तिरंगा, एकच नंबर. आता हे बिर्याणीचा मजा घेऊन पुन्हा ठरवू आपण काय करायचं ते. शेठ ही बघा बरं भगुन्यातून लगेच परातीत कसं काढते ती द्या. अरे प्लेट आणि एक घ्या लवकर बरं उशीर व्हायला. कसं आहे सोनं म्हणते त्याला सोनं. आता हे सोनं जेव्हा पोटात जाईल तेव्हा कळल काय घोळ झालाय ती जिंदगीचा. कसं आहे मित्रांनो, बिर्याणी जरी बनविली तर बिर्याणी वाढता आली पाहिजे आणि दम फोडता आला पाहिजे. असा JCB भात उकरल्यावर उकरून काय उपयोग नाही बघा. हा हे बघा इथं टेक्निक बघा, दाखवा सेट. अभी मजा आएगा ना भिड़ो. हे अण्णा खाऊन चेक करून बघा. मित्रांनो लोक म्हणतात बघा दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, पर इथं प्रत्येक दाण्यावर एकच नाव आहे, हॉटेल विसावा. एकच नंबर क्वालिटी. एका घासामध्ये तर माझा झेंजाडा निघालाय. किचन मध्ये खाण्यानं काय होईल, मसाल्याचा वास नाकात घुसायला. आड बाजूला जाऊन ह्याचा कार्यक्रम बरोबर वाजवितो. हा धन्यवाद. काय करायला तू? सर्व बनवायला अण्णा. तू सरक बाजूला, मला तुझ्यावर गॅरंटीच नाही. ओ सेठ मी बनवितो. तुम्ही बनवा बनवा, काय अडचण नाही अण्णा. एवढ्या लोकांना तुमच्या हॉटेलचं नाव सांगायचं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर काहीतरी झालं पाहिजे की. हो बनवा काय बनवा. टाकू सांगा. 1 2 बस का? हा हे पकड धरा अण्णा. पकड तर खानदानी दिसायली मालक. हॉटेलच खानदानी अण्णा. पीठ विचिल मला. अरे कवर भाजू, त्या भाजण्याच्या नादात बकरं पळून जायचं. पुन्हा काय त्या दावणीच्या का चारा खाऊ काय मी बकऱ्याला वाढलेला. काय टाकू आता? हा, मसाला टाका. 3 पळ्या. हा. लोक बेजार होतील बर का. आधी रविवार आहे, आज दवाखान्याला सुट्टी आहेत. तेल टाकावं लागते अजून थोडं. अरे जाळ लागला, पाणी टाका. मित्रांनो कसा आहे काळा भोर मसाला. आमची प्रगती बघून ज्यांच्या बुडाला लागती हीच ती मिरची आहे. हा अजून तर लय लागणार आहे. जिबीचे चोचले पूर्वीने काय सोपं नाही माय. दुनियाचं इथं घासावं लागतंय. घासून काळा भोर मसाला करावा लागतंय, तेव्हा कुठेही खेळ होतय. आपला कंदुरीचा ओरिजिनल येसूर. हा टाका. कसं आहे माहितीये का, जसं लोक जळून जळून काळे पडतेत तसं मसाला बी जळून जळून काळा पडायलाय. त्याच्यासाठी जरा प्रेमाचा पिवळा शेरवा टाकून त्याचा जरा हिशोब क्लिअर करतो. ह्याला भाजून घेतो चांगलं. तर मसाल्याला तेल सुटलेलं आहे. ह्याच्यात अजून थोडा प्रेमाचा पिवळा रसा टाकू, जेणेकरून मसाला काळा भोर होणार नाही आणि लोकाला झटके बसणार नाहीत बिनकामाचे. मसाला कडक काळा भोर भाजलेला आहे. त्याच्यासाठी आता आपले जे बकऱ्याचं सूप आहे हो का, बघितलं का मित्रांनो, हे आहे हॉटेल विसावाचं कंदुरी मटणाचा शेरवा. तुमच्या समोरच काळे मसाले बघा कुकरमध्ये घरचे बनविलेले आहेत. दुसरं काहीच प्रिझर्वेटिव्ह ना टेस्टिंग पावडर ना काही वापरलेलं आहे. इथं तुम्ही बघा एकच नंबर क्वालिटीचा शेरवा आहे. शेरवा जर खाल्ला तर हात पायाला थरथरी सुटला असला कडक आणि जबरदस्त शेरवा आहे. गारव्यामध्ये तर झिंजाडा निघाला असला शेरवा आहे. आता ही वाट बघायला ही कवा उकळल कवा ताटात येईल ती. बिर्याणीचा तर रेडी झालं तिकडं, पण ह्याचा निपटू दे आधी काय आहे ते. हा आता उकळी आली बघा. आता कसं आहे माहितीये का, पोरगी पोरग लग्नाला तयार झालेत, मंडपात बसलेत, अष्टका झाल्यात, अक्षदा राहिला का नाही. आता ह्याचा अक्षदा काय, कोथिंबीर हो का. कसं आहे झालं संपन्न. आता फक्त ताटात यायचं काम आहे हो का.
आता जाऊ आपण टेबलवर वाट बघू. चांगलं उकळी दे राव. हा, नाही तर दुसऱ्या बारीच बकऱ्याच्या जागी तुला बघून घाली. काय हसू नको, लय घातलेत मी. हा, बेजार होतील पुन्हा. पाय बी खोडता येणार नाही, तारण पाय बांधतोय मी. हो हा, चला. तर मित्रांनो, कंदुरी मटण करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण हांडी घेतली, खाली जाळ लावलेला आहे, 3 किलो तेल टाकलेलं आहे. आता आपण कांदा आणि हिरवी मिरची टाकणार आहेत. कारण खाली जाळ असल्यामुळं प्रत्येक गोष्ट पटपट करावं लागते. किती किलो आहे? 45 म्हणजे जवळपास 3 बकरी आहेत त्याच्यामध्ये. खाली बघा तुम्ही, अद्रक लसण. एवढा अद्रक लसण जर घरी नेलं तर कमीत कमी 2 वर्ष अद्रक लसण घ्यायची, विकत घ्यायची गरज पडणार नाही. आणि 45 किलो मटण म्हणजे 4 बकरे आहेत. 4 बकरे जर खायचं म्हणलं तर विचार करा किती घोळ होईल जिंदगीचा. मीठ, जसं की संसारात बायको आणि भांडकुदळ बायको पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही, तशी बकरं शिजविताना कोणत्याही जेवणामध्ये मिठाशिवाय मजा नाही. आणि मीठ कोणतं? टाटा नमक. देश का नमक, टाटा नमक. आणि तुम्ही बघा, इथं आपण बकऱ्याचं मटण शिजवण्यासाठी भगोन्याचा म्हणजे पातेल्याचा वापर न करता आपण एक वेगळ्या प्रकारची हंडी, जी की आपण कंदुरीला हंडी वापरतो, ही हंडी खास अफगाणिस्तान मधून आणलेली आहे. हळद रुसली आणि कुंकू हसलं पिक्चर बघितलाय का नाही? हळद रुसल्यामुळे तिला आपण भगोन्यात टाकणार आहेत. घे. कंदुरी मटण कशाला म्हणतात माहितीये का? अख्खा बकरा फक्त चमडा आणि शिंग काढले तर सगळं वजडी, आताडे, फुफ्फुस, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, बकऱ्याच्या अंडा सगळे मध्ये. हा, तवा त्याला कंदुरी मटणाची टेस्ट येते. उगाचच बोगस गप्पा मारून काय उपयोग नाही. मध्ये बघा धिंगाणा काय चालू आहे बघा. हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये कुत्रे जसे माजल्यावणी करतात हस्ताच्या महिन्यामध्ये, त्यांचे नसबंदी करावी लागती. पण बकऱ्याची नसबंदी करायची गरजच नाही. माणसं एवढे पिसाळलेत की नुसते बकरेच कापा म्हणाले, त्याच्यामुळे बियाला सुद्धा बकरं उरं नाही. काय सांगावं, लय बेकार झाले. हे मटण कसा आहे? गोळा. हा, मटण बघून पोटात गोळा यायलाय माझ्या. काय करावं. हा, हे दुसरा लॉट. JCB वाणी मटण आहे का नाही? मला काय म्हणायचंय, उगाचच म्हणायचं नाही हो. 40 कापले, 50 कापले, 10 कापले. अरे कापले कुठं आहेत? भगुन्यात तर दाखव. मगा एक व्हिडिओ काढला, 6चा लॉट गेला, आता ही 4चा आहे. फुल धिंगाणा. आता मला सांगा, दुपारचे किती वाजलेत बघा तुम्ही? 1:30 वाजला. किती वाजलाय? 1:30 मध्ये जर 10 बकऱ्याचा सत्यानाश आहे तर विचार करा, अजून रात व्हायची. हा, आणि खरे वाघ तर अजून घराच्या बाहेर निघालेच नाहीत. मालकानं कमान हातात घेतलेली आहे. कसं आहे माहितीये का, मालक बाकीचे काम करून थकलेत, शेवटी वस्तादनच कावच्या घेतला हातात. इकडे घ्या म्हणला, बकऱ्याला व्यवस्थित अद्रक लसणात आंघोळ घालायची तयारी त्याची आहे. इकडे वाय, दिव्याखाली अंधार राहिला, इकडे अद्रक लसणाचा ढीग राहिलाय. ह्या बघा मित्रांनो, खाली बघा, ह्याला म्हणते 4 बकरे. हा, उगा नाही, 6चा तर झाला धिंगाणा. आता हे चालू आहे. हे 4, 6 आणि 4 10. 4 वाजता संपत आहे. 6 रेडी आहेत का दुसरे? ठीक आहे, दुसरे 6 रेडी. बाजूला लोक बघा किती जमलेत. कारण कसं आहे, सगळे खायला ढाचाळलेले लोक आहेत. कधी भगुन्यात हात घालतील ह्याची गॅरंटी नाही. त्याच्यासाठी बाया झाकण लाव ह्याच्यावर आधी. हा, बकरा सुद्धा शिजू दिनात. काय सांगावं. अहो, रस्त्यानं बकरे हिंडू दिनात. मसालन भगुना घेऊन हिंडाले त्या बकऱ्याच्या माग. हे असले लोक आहेत. आता भगुन्यापाशी मालकाला कंटिन्यू थांबावं लागल.
तवा कुठं मेळ लागल. ए बसामध्ये जावा, इथं थांबू नका, दिष्ट लागल बकऱ्याला. लोक बेकार मायला बकर सुद्धा शिजू देणार.